लहान मुलांना वाहतुकीचे नियम कळावेत आणि त्यांच्यात शिस्त रुजावी या उदात्त हेतूने नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं मुंबई नाका परिसरामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क सध्या तीव्र वादाच्या भोवऱ्यात सापडले. सार्वजनिक निधीमधून उभारलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पात थेट खासगी गेस्ट हाऊस सुरू असल्याचा आणि या जागेचा वापर खासगी फायद्यासाठी केला जात असल्याचा खळबळजनक आरोप नगरसेविका हेमलता पाटील यांनी थेट महासभेत केल्यानं पालिकेसह राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा रंगली होती. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक फर्स्ट या खासगी संस्थेच्या माध्यमामधून हे ट्रॅफिक पार्क चालवले जाते. मात्र महासभेत नगरसेविका हेमलता पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरलं. मुलांना वाहतुकीचे धडे देण्यासाठी या नावाखाली या शासकीय जागेचा वापर खासगी पद्धतीनं कोणासाठी सुरू आहे, तिथे खासगी गेस्ट हाऊस चालवण्याची परवानगी कोणी दिली, असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी सभागृह दणाणून सोडलं. या गंभीर आरोपांमुळे पालिका वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. थेट महासभेत झालेल्या या आरोपांमुळे दुखावलेल्या नाशिक फर्स्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत टोकाचं पाऊल उचलत हे ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क बंद करण्याचा निर्णय घेतला. शहरातील मुलांसाठी वाहतूक शिक्षण देणारे एकमेव केंद्र अचानक बंद होणार या शक्यतेनं नाशिककरांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले. त्याचबरोबर यामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि डोळेझाक करण्याच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं होतं. या सर्व नाट्यमय घडामोडींनंतर पार्क बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक फर्स्टच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी तातडीनं महापौर हिमगौरी आहेर आडके यांची राजीव गांधी भवन या ठिकाणी त्यांच्या दालनामध्ये भेट घेतली. पदाधिकाऱ्यांनी महापौरांसमोर आपली बाजू मांडली आणि आरोपांमुळे उद्भवलेल्या अडचणी आणि व्यथांचा पाढा वाचला. या बैठकीत महापौर हिमगौरी आडके यांनी मध्यस्थीची भूमिका घेत सामोपचाराने चर्चा केली. महापौरांशी झालेल्या या सकारात्मक चर्चेनंतर अखेर परिस्थितीशी काहीशी निवळली असून नाशिकमधील मुलांचे हे हक्काचे केंद्र बंद पडू नये यासाठी नाशिक फर्स्टचे पदाधिकारी हे ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क पुढेही सुरूच ठेवण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याची माहिती स्वतः महापौर हिमगौरी आडके यांनी दिली आहे. मला असं वाटतं की नाशिक फर्स्ट आणि आपला ट्रॅफिक पार्कचा जो प्रोजेक्ट आहे चांगला उपक्रम आहे नाशिक शहरासाठी आणि आपल्या स्टुडंट्ससाठी. ट्रॅफिक आणि ट्रॅफिक सेन्स आणि कळणं हे खूप अत्यावश्यक आहे. मी इनफॅक्ट जेव्हा ते पहिल्या भेटीला आले होते तेव्हा म्हटलं होतं की ह्याचं मॉडेल अपग्रेडेशन करावं, की ज्यांचं लायसन्स संपलेलं आहे RTO सोबत. कारण आता आपण बघताय नाशिक शहर मोठं होतं आहे, ट्रॅफिकच्या अनेक समस्या आणि त्यामुळे ट्रॅफिक सेन्स असणं खूप गरजेचं आहे. जसं मी आल्यानंतर आपल्याला सांगितलं की लेफ्ट फ्री झाला पाहिजे, लेफ्ट टर्न हा फ्री झाला पाहिजे. तो बऱ्याचदा आता ट्रॅफिकमुळे आपण बघतोय की लेफ्ट टर्न आपल्याला फ्री नसतो. काही नॉर्म्स जे आहेत ते आपल्याला फॉलो करायला लागतील. आणि मला असं वाटतं की गेले 30-40 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये हे नाशिककर आहेत ते योगदान देत होते आणि नंतर त्यांनी ट्रॅफिक पार्क उभारायचा किंवा त्याला सपोर्ट करायचा, एक चांगली ॲक्टिव्हिटी करायची म्हणून घेतली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी ज्यावेळेस महासभेत आक्षेप घेतला, माझी महापौर म्हणून एक भूमिका आहे की जर सिनियर लोकप्रतिनिधी आणि इतर लोक त्यावरती आक्षेप घेत असतील तर त्याचा एक कॉग्निझन्स घेतला पाहिजे. कारण दोन्ही ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. लोकप्रतिनिधी हे लोकांनी निवडून दिलेले असतात आणि त्यामुळे ते जे काही सभागृहात सांगतात त्याचा एक रिपोर्ट घेणं हे माझं काम आहे. दुसरी गोष्ट, त्याचबरोबर जिथे ते स्थानिक राहता आहेत किंवा जिथे ही ॲक्टिव्हिटी आहे ट्रॅफिक पार्क तिथे नक्की काय चाललं आहे याची देखील चौकशी करणं हा एक त्याच्यातला भाग आहे. आता जी काही माहिती, ज्या काही प्रतिक्रिया लोकांकडनं मिळालेल्या आहेत त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा काही उहापोह होता, ज्याच्यामध्ये त्यांना शेजारच्या जॉगिंग ट्रॅक विकसित करून हवा आहे. त्याचबरोबर रेग्युलर ज्या मीटिंग्स होतात त्यांच्यामध्ये सहभाग हवा आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तांत्रिक आहेत आणि त्या MOU जेव्हा आपण एक्सटेंड करतो त्यावेळेस डिस्कशन करून सोडवण्यासारख्या आहेत. पण नाशिकसाठी काय, मी त्यांना आज सांगितलं खरं की ते सगळे ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा अनुभव कायम नाशिकला फायद्याचाच ठरला आहे. पण जर आपण इथे व्यथित होऊन काम करणार असू तर ते होणार नाही. कुठल्याही ॲलिगेशनला व्यथित होणं हे उत्तर नसतं. आपण प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही चांगल्या गोष्टीला प्राधान्य देत असाल
तर मला असं वाटतं काही निगेटिव्हिटी सोडून द्यावी लागते आणि आपलं काम करत राहावं लागतं. आणि अशाच आशयाचा काही डायलॉग आमच्यामध्ये झालाय. मी फार पॉझिटिव्ह आहे की ट्रॅफिक पार्क तर नाशिकमधला बंद होणार नाही आणि माझी स्टेटमेंट कायम हीच आहे आणि ती बदलणार नाही. हा, मॅनेजमेंट कोण करत आहे किंवा यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी हीच माझी इच्छा आहे. आणि याच्यात जे काही बदल लोकप्रतिनिधींना सुचवायचे आहेत त्याचा अंतर्भाव जर मिळून करता आला तर नक्कीच याच्यातनं सुवर्ण मध्य काढता येईल. आज पण मी पॉझिटिव्ह आहे आणि ट्रॅफिक पार्क नाशिकचा जो आहे तो बंद होऊ देणार नाही. शेवटी नाशिक हॅज टू बी फर्स्ट. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.